नमस्कार, मी शनाया. पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या एक असा राजकीय भूकंप झाल्याची चर्चा आहे की ज्याचे धक्के केवळ हे कोलकात्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्याची चर्चा आता संपूर्ण देशात सुरू झाली आहे. एकेकाळी अभेद्य मानला जाणारा तृणमूल काँग्रेस पक्ष आज अंतर्गत बंडखोरीच्या वादळात सापडल्याचं चित्र निर्माण झालंय. आणि या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक चर्चेत आलेलं नाव म्हणजे सायुनी घोष. होय, त्या सायुनी घोष ज्या ममता बॅनर्जींच्या सर्वात विश्वासू, आक्रमक आणि युवा चेहऱ्यांपैकी एक मानल्या जात होत्या, ज्या प्रत्येक सभेत ममताच्या समर्थनासाठी उभ्या राहत होत्या, ज्या भाजपवर जोरदार हल्ले चढवत होत्या, ज्या ममता बॅनर्जींना भविष्यातील पंतप्रधान म्हणत होत्या, आज त्यांच्याच नावाची चर्चा बंडखोर खासदारांच्या यादीत होतीये. जर हे खरं असेल तर हा फक्त एका खासदाराचा निर्णय नाहीये, हा ममता बॅनर्जींच्या नेतृत्वावर उभा राहिलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण आधीच विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये असंतोष वाढल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत. अनेक आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यात आता काही खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याचा दावा केला जातोय. आणि त्यामध्ये सायुनी घोष यांचं नाव आल्याने संपूर्ण राजकीय समीकरणच बदलू शकतं. पण या सायुनी घोष नेमक्या कोण आहेत? तर सायुनी घोष यांचा प्रवास राजकारणातनं अजिबात सुरू झालेला नाही. त्या बंगाली चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्यांनी मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवलं. 2010 मध्ये इच्छेदाना या टेलिफिल्म मधून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. बंगालमधील तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता ही झपाट्याने वाढू लागली. पण अभिनय क्षेत्रात त्यांनी नाव कमावल्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. 2021 मध्ये सायुनी घोष यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांच्यावर एवढा विश्वास दाखवला की थेट विधानसभा निवडणुकीचं त्यांना तिकीट देण्यात आलं. आसनसोल मतदारसंघातनं त्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांचा पराभव झाला. सामान्यपणे पराभवानंतर नेत्यांना बाजूला केलं जातं. पण ममता बॅनर्जी यांनी सायुनी घोष यांच्यावरचा विश्वास कायम ठेवला. याच कारणामुळे त्यांनी पक्षातील त्यांना भावी स्टार मानलं जाऊ लागलं. 2023 मध्ये त्यांची तृणमूल काँग्रेसच्या युवा शाखेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 2024 मध्ये जाधवपूर लोकसभा मतदारसंघातनं त्यांनी निवडणूक लढवली आणि मोठा विजय देखील मिळवला. वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी त्या संसदेत पोहोचल्या. इतकंच नाही तर पक्षाच्या महिला आघाडीच्या नेतृत्वातही त्यांना महत्वाची जबाबदारी देण्यात आली. म्हणजेच पक्षात त्यांची वाढ वेगाने सुरू होती. मात्र अचानक काय घडलं, हा प्रश्न सध्या प्रत्येकाला पडलाय. कारण ज्या नेत्या ममता बॅनर्जींच्या सर्वात जवळच्या मानल्या जात होत्या, त्यांच्याच नावाची चर्चा आता बंडखोरांमध्ये होतीये. तर मिळालेल्या माहितीनुसार सायुनी घोष गेल्या काही काळापासून पक्षातील आपल्या राजकीय भविष्याबाबत चिंतेत होत्या. निवडणूक प्रचारादरम्यान विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावेळी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने अपेक्षित असा पाठिंबा दिला नाही, अशी त्यांची भावना असल्याचं कळतंय. राजकारणात महत्वाकांक्षा असणं चुकीचं नाही, पण जेव्हा एखाद्या नेत्याला वाटू लागतं की पक्षात आपल्याला अपेक्षित स्थान मिळत नाही, तेव्हा नाराजी निर्माण होते. आणि हीच नाराजी आता बंडाच्या रूपाने समोर येत आहे का, हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे सायुनी घोष नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या भाषण शैलीमुळे, त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी विविध धर्माच्या प्रार्थनांचं पठण केलं होतं. मेरे दिल में है काबा और मेरी आंखों में है मदीना या ओळींमुळे त्या राष्ट्रीय चर्चेत आल्या. काहींनी त्यांचं कौतुक केलं, काहींनी टीका देखील केली. पण सायुनी घोष चर्चेत राहिल्या. त्यांनी अनेकदा भाजपवर तीव्र हल्ले केले, विरोधकांना थेट लक्ष केलं आणि ममता बॅनर्जींच्या समर्थनासाठी त्या आक्रमक भूमिका त्यांनी नेहमीच घेतली. एक वेळ अशी होती की सायुनी घोष यांना ममता बॅनर्जींचा राजकीय वारस पुढे नेणाऱ्या युवा चेहऱ्यांपैकी एक मानलं जात होतं. मात्र आज परिस्थिती बदलताना पाहायला मिळते. आता प्रश्न फक्त सायुनी घोष यांचाच नाहीये, प्रश्न आहे तृणमूल काँग्रेसच्या भवितव्याचा. कारण विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात अस्वस्थता वाढल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. जर खरोखरच अनेक खासदार आणि आमदार नाराज असतील तर ममता बॅनर्जी समोर मोठं संकट उभं राहू शकतं. कारण पक्षाची ताकद फक्त नेतृत्वावर नसते, ती असते संघटनेवर, ती असते कार्यकर्त्यांवर, ती असते निवडून आलेल्या प्रतिनिधींवर. आणि जर त्यांच्यातच मतभेद निर्माण झाले तर कोणताही पक्ष अडचणीत येऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर सायुनी घोष यांचं नाव अधिक महत्वाचं ठरतं. कारण त्या फक्त खासदार नाहीत, त्या युवा चेहरा आहेत, लोकप्रिय चेहरा आहेत आणि माध्यमांमध्ये सतत चर्चेत राहणाऱ्या त्या नेत्या आहेत.
त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान त्यांच्या संपत्तीची देखील आता सध्या चर्चा सुरू आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता जवळपास 91.89 लाख रुपये आहे. त्यांच्यावर सुमारे 59 लाखांचं कर्ज आहे. कोलकाताच्या गोल्फगिन भागात त्यांचं अलिशान घर आहे. बँक खात्यांमध्ये लाखो रुपयांची ठेव आहे. जीवन विमा पॉलिसी आहेत, सोनं आहे, कार आहे. मात्र सध्या चर्चेचा विषय त्यांची संपत्ती नाही, तर चर्चेचा विषय आहे त्यांची राजकीय भूमिका. सायनी घोष खरोखरच बंडखोरांच्या गोटात गेल्या आहेत का? टीएमसी मध्ये आणखी मोठी फूट पडणार आहे का? ममता बॅनर्जी या संकटातनं पक्षाला बाहेर काढू शकतील का? की पश्चिम बंगालमध्ये आता नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात होणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळतीलच. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या शांतता नाही. आतून काहीतरी मोठं घडतंय आणि त्या घडामोडींच्या केंद्रस्थानी सायुनी घोष हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. तुम्हाला काय वाटतं? सायुनी घोष यांचा निर्णय योग्य आहे का? ममता बॅनर्जींच्या पक्षात आणखी मोठं बंड होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू